मोदी साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर द्या. त्या शहबाज शरीफ काय शेतो पाकिस्तान ना त्याला एकच बुक्की उडाय घाल सोडा रे. आपलंय तशा लोक संगे संभाळीच राहणं शे पोऱ्या. गायगा बडखाल कोणता बी निर्णय चुकीना घेवान नाही. तो जर जास्त बोलायला लागा ना मोदी साहेब, त्याला इथेच टांगी द्या ना उलट. वनारे नमस्कार मोदीजी. अरे तुला नमस्कारले तर काढी लाव. तुले काय विचारस त्यांना उत्तर दे. काय आव खेळगटपणा काय तू. तुमना मा दम नाही शे काय बिडाना. मोदीजी कृपया करके शांत बसो. आम्ही काही करेल नाही मोदी साहेब. तुम्ही आमनावर आवडा मोठा अत्याचार कशा करू शकतास तुम्ही. अरे तू आमना जीववर जगी राय ना आणि आमले शिकाडी राय ना. सी ये हो इसमें सोलो इसमें हो. होय मदार नको बोलू, वटा नको करू, गचुबट. मोदी साहेब, तुम्ही आपलं पाणी नव्हतं बंद करायला पाहिजे. मोदी साहेब, तुमले एक गोष्ट माहिती शे का. आमुन के गांव में अभी तक पानी बहुत कमतरता जानने लगी है. तो कृपया करके थोडस पाणी सोडा. कारण की आमले पाण्याने सक्त गरज शे. तुमले आता खरं सांगायला गए तर आम्ही आज आंघोळ सुद्धा करेल नाही. अरे अजून थोडा दिवस तुमले आंघोळ काय तोंड धुवाले पाणी सापडाव नाही. मोदी साहेब, मोकळं आमना चावायचं तर आता तुमले खरं सांगस आमले पॅन्ट धुवायला सुद्धा पाणी नाही शे. तुम्ही एवढं मोठं काम कय डायरेक्ट तुम्ही पाणी बंद कर टाक. आमनाकडे दुसरा पर्याय नाही. तुमनाकडून सर्व आमले भेटस आयतं माहित. आता काहीच भेटाव नाही. मोदी साहेब, तुमनाकडे सक्त माफी मागणी शे की जे बी काही होईल शे त्याला आम्हीच कारणीभूत छतस. तर माफ करा आमले. आवडी टाइम का होईना माफ करा. अरे तुमना सारखा जळकुट्या जर आमना बरोबर राहतील तर आमना खूप मोठं नुकसान होई. त्यामुळे आता तुमने एकच गोळीमा फटकारना पडी बापू. मोदी साहेब, आता चांगलाच बराच वेळा मी तुम्हाकडे मस्त मोठी माफी मागे राहिनो तरी मोदी साहेब तुम्ही माफ करायला तयार नाहीत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तळ पायनी मस्तक भिडी जायला दिशी राहिनी. अरे तू अजून तर थोडी वच करायला लागा ना. तुला या 2 दिशे राहणार का पंटर. तुना डाळा हाड पास मोकळा करता ती त्या. तुमले काय वाटणं यानाकडून त्यानाकडून मिळी जाई. आता तुमले आमना पाय पडाशिवाय पर्याय नाही. बोल भारत जिंदाबाद. जी मोदी साहेब, कृपया करके हमें ज्यादा कुछ नहीं सिर्फ पानी दे दो. क्योंकि हमारे इधर जो गोरे लोग हैं वो काले पड़ने लगे. अभी हमको सख्त पानी की जरूरत है मोदी साहेब. क्योंकि हमारा पाकिस्तान नरकिस्तान बन चुका है. पानी नहीं, कुछ नहीं. मोदी साहेब, प्लीज हम गुजारिश करते हैं कि जल्दी से जल्दी हमको थोड़ा बहुत का ऐसे ना पानी दे दो. क्योंकि बहुत हाल हो रहे हैं मोदी साहेब. क्या बताऊँ आपको. अभी मैंने अंगूर भी नहीं किया है. वैसा का वैसा छूटा है आपको बैठने के लिए. मोदी साहेब, कृपा करके हमारे ऊपर दया कीजिए. हमारे पास अभी पानी नहीं, कुछ नहीं. बहुत कड़की चल रही है मोदी साहेब, प्लीज. अरे पाकिस्तान वालों, अभी तुम एक एक बूंद के लिए तरसोगे. भारत के पास भीख मागोगे आप एक एक बूंद के लिए. तुम्ही एवढा बेकार शेतस. तुमले डायरेक्ट सजा दिली पाहिजे. आता तू घर नाही म्हणा या 2 पंटरसना हातना चांगला मार खाशी. आता पकडा रे. पै चालला पा तू. मंडळी, या पाकिस्तान वाल्यासले आता यासनी लायकी समजली पाहिजे का नाही. तुमले काय वाटस. या इथला बेकार शेतस यासले नाव उपकार नाही. आता यासनी डायरेक्ट एक एक पाणीना बूंद साठी तरसतील. आता मंडळी, तुमले आपला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी हो, आपला हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनसाठी बनवलेला होता. त्यामुळे तुम्ही काही लोड घेवा नाही. आपला व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटणार आपलं कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूत लवकरच मंडळी हो, पुढला व्हिडिओ बघा. तोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका. तू पाहणार ना व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय खानदेश.